वळूया पुढल्या बातमीकडे. पहलगाम मधील हल्ल्यावर अमेरिकेनं आता कडक भूमिका घेतलेली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा आहे. पहलगाम हल्ल्याचा पाकिस्ताननं निषेध करावा असं आता सांगितलं जात आहे. दोषींवर कारवाई करण्याकरता पाकिस्ताननं मदत करावी असं देखील म्हटलेलं आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडे बोल सुनावण्यात आले आहेत. या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. खरं तर या घडीच्या दोन महत्वाच्या बातम्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आता मात्र हवाई क्षेत्र हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाकिस्तानच्या विमानांसाठी भारतानं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा अचानक रद्द करण्यात आलेला आहे. येत्या 9 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार होते. विजय दिवसाला या ठिकाणी उपस्थित राहणार होते रशियाच्या. पण भारतात पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेक घडामोडींना आता वेग आल्यानंतर अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला रशियाचा दौरा हा रद्द केलेला आहे. हा दौरा अचानक रद्द केल्यानं आगामी काळात काहीतरी मोठ्या घटना घडणार, काहीतरी मोठं पाऊल आता उचललं जाणार असे संकेतही मिळत आहेत. तिसरी आणि महत्वाची बातमी पहलगाम हल्ल्यासंदर्भात. पहलगाम हल्ल्यासंदर्भात अमेरिकेनं आता कडक भूमिका घेतलेली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा झालेली आहे. पहलगाम हल्ल्याचा पाकिस्ताननं निषेध करावा असं आता अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. तर दोषींवर कारवाई करण्याकरता पाकिस्ताननं मदत करावी असं देखील म्हटलेलं आहे. या घडीच्या पहलगाम हल्ल्यानंतरच्या या महत्वाच्या बातम्या, या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्याकरता आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाजनजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. तीन खरं तर महत्वाचे अपडेट येत आहेत. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं आता हवाई क्षेत्र विमानांकरता, पाकिस्तानच्या विमानांकरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुसरी महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा जो 9 मे पासून सुरू होणार होता तो अचानक आता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तर तिथं अमेरिकेनं सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमिका घेणं सुरू केलेलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानशी चर्चा केलेली आहे आणि या हल्ल्याचा निषेध करावा असं म्हटलेलं आहे. असं आहे, आपण ज्यावेळेला आपली एअर स्पेस बंद करतो पाकिस्तान करता, याचा अर्थ पाकिस्तानची विमानं इथून उडून जाऊ शकत नाही. खास तर त्यांना जायचं असेल जपान, साऊथ कोरिया किंवा साऊथ ईस्ट एशियाच्या देशांकडे त्यांना लांबचा रस्ता घ्यावा लागतो. ज्यामुळे त्यांची जी आर्थिक किंमत आहे ती खूप वाढते. कारण भारताला पूर्ण चक्कर मारून त्यांना तिथे जावं लागेल. तर त्याच्यामुळे आर्थिक दबाव त्यांच्यावरती वाढतो. दुसरं, ज्याच वेळेला आता आपल्याला लक्षात असेल की पाकिस्तानमध्ये जी इंटरनॅशनल एअरलाईन्स यायच्या, म्हणजे व्यापाराकरता म्हणा किंवा टुरिस्ट आणण्याकरता म्हणा किंवा कशाकरता पण म्हणा, तर त्यांच्या ज्या नंबर ऑफ फ्लाईट्स आहेत या अत्यंत कमी झाल्या आहेत. म्हणजे बहुतेक देश आता पाकिस्तानला अवॉइड करतायत, कारण त्यांना वाटतं तर युद्ध झालं तर आमचं नुकसान होईल. तर त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. त्याच्याशिवाय ज्या व्यापारी जहाजं या नुसत्या ज्या म्हणजे केवळ पेट्रोल भरण्याकरता कराचीला यायच्या किंवा अशा बंदरात यायच्या, त्यांचं पण प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. तर हा एअर स्पेस बंद केल्याचा एक मोठा आर्थिक दबाव हा पाकिस्तानवरती पडतो आहे. दुसरं, तुम्ही म्हणाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भेट होती रशियाला, त्यांची ती अॅन्युअल परेड असते त्यात जाण्याकरता ते जात नाही. त्याच्याऐवजी राजनाथ सिंग जात आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की इथे महत्वाच्या घटना घडणार आहेत, तर त्यावेळेला पंतप्रधानांचं भारतात राहणं हे महत्वाचं असतं. तर त्याच्यामुळे तो एक संदेश पाकिस्तानला आहे, जगाला आहे की म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच काहीतरी महत्वाचा हल्ला हा होणार आहे. तर हा जगाला पण संदेश आहे. आणि आपण ज्यावेळेला हे बोलतो आहे, एक अतिशय महत्वाची बातमी जी आपल्या मीडियानी ज्याला पुरेसं महत्व दिलं नाही, ते म्हणजे काल रात्री 2 वाजता, मी रिपीट करतो, काल रात्री 2 वाजता एका पाकिस्तानच्या मिनिस्टरनी न्यूज कॉन्फरन्स घेतली आणि सांगण्याचा प्रयत्न केला की भारत आता आमच्यावरती हल्ला करणार आहे आणि तो पुढच्या 24 ते 48 तासामध्ये होणार आहे. मला सांगा की कुठल्याही आंतरराष्ट्रीय म्हणजे देशांनी कधी रात्री 2 वाजता कधी न्यूज कॉन्फरन्स घेतली होती का? न्यूज कॉन्फरन्स ही दिवसाच्या वेळेला घेतली जाते.
व त्यांनी रात्री का घेतली त्यांना इतकी भीती वाटते की अचानक काहीतरी हल्ला होईल आणि ते जगाला सांगण्याचा प्रयत्न करतात हा हल्ला होईल आणि त्याकरता आम्ही तयार आहोत. आणि याच्याशिवाय एक अजून एक असा म्हणजे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तान पुन्हा पुन्हा सांगत आहे, त्यांचे डिफेन्स मिनिस्टर म्हणतायत की आमच्यावरती हल्ला होणार आहे म्हणजे आणि ते म्हणजे ते ओरडून सांगतायत. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची जनता तर घाबरली आहे. पाकिस्तानी सैन्य हाय अलर्ट मध्ये असल्यामुळे त्यांना त्याच्यावरती खर्च खूप करावा लागतो. अगदी, अगदी. हाय अलर्ट झालं की कसा खर्च होतो हे थोडं सांगायला वेळ लागेल आणि एवढ्या वेळ आपल्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, परंतु कधी जर अशी वेळ मिळाली तर मी सांगू शकतो की त्याचा आर्थिक दबाव कसा पडतो. तर हे असे जे वेगवेगळे जे गोष्टी आहेत आणि आपण जर पाकिस्तानी टीव्ही चॅनलचं जे चर्चा बघितली ते पण जरूर तुमच्या रिसर्च टीमला बघायला सांगा. पाकिस्तानी वर्तमानपत्रात काय लेख येत आहेत तर पाकिस्तानला अगदी, असं वाटतंय की अगदी. ते आंतरराष्ट्रीय दृष्टीने एकटे पडले. त्यांच्या टीव्हीवर चर्चा चालली होती की अगदी. लढाई झाली तर पाकिस्तानला कोण मदत करेल, कुठला देश मदत करेल. तर अगदी हा तर अगदी त्याचं म्हणणं आहे- हेमंत हो. सर, तुम्ही जो उल्लेख केला अताउल्ला तरार यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली होती रात्री 1:15च्या दरम्यान. लोकशाही मराठीनं ती बातमी दाखवलेली सुद्धा होती आणि त्यानंतर पाक हे बिथरलेलं आहे हे यातूनच स्पष्ट होताना दिसतंय. खूप खूप धन्यवाद हेमंत सर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. पहलगाममधील हल्ल्यावर अमेरिकेनं आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.